महाराष्ट्र आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. दादा, बीडला काल सभा झाली. सभेमधून तुम्ही सरकारला इशारा दिला की 20 तारखेला तुम्ही आमरण उपोषण करणार आणि मुंबईमध्ये कसं असणार आहे? आमरण उपोषण पहिल्यासारखंच, परंतु यावेळेस जरा रूप वेगळं आहे त्याचं. समाज एकजुटीनं सगळा बसणार आहे यावेळेस सोबतीला, आणि ते रूप थोडं खूप मोठं असणार आहे, खूप मोठं. 20 तारखेला आम्ही अंतरवालीपासून निघतोय सकाळी. मध्ये लोक जे आहेत ते सहभागी होत चालणार आहेत. अंतरवालीच्या पाठीमागचे सगळे अंतरवालीकडे येऊन इथून सगळे निघणार आहेत. जे असतील ते मध्ये सहभागी सगळे होणार आहेत. गावोचे गावं, पूर्ण जिल्हे महाराष्ट्रातले. मराठी आता नाही घरी राहत. मराठी आता आरक्षण आणल्याशिवाय घरी नाही राहत. आणि घरी राहून करावं काय? घरी राहावं. इथं पोरांचे वाटोळे व्हायला लागले तर घरी राहून तरी काय करायचं? अर्धे तिकडे राहतील, अर्धे इकडे येतील. घरी राहून काय नाही करू शकत आता आम्ही. पोरांना मोठं करायचं असलं तर आम्हाला आता घरं सोडावे लागणार आहे. आणि मराठ्यांनी ती तयारी दाखवलेली. मी TV9ला एक महत्त्वाचं सांगतो, 10 लाख गाड्यांची नोंद आहे. हो, 10 लाख गाड्या निघण्याची शक्यता आहे. गाड्या वाहनं कुठली असेल? ट्रॅक्टर निघणार आहे? नाही, सध्या वाहन म्हणू, कारण नियोजन मोठं आहे, नियोजन लहान नाही. समाजाच्या पदरात जर यश टाकायचं असलं तर नियोजनबद्ध जर एखादी रणनीती आखली तर ती यशस्वी होती. आणि ती यशस्वी करायसाठी रणनीती आखणारानं गडबड करायची नसते, मोगम पाळायचं नसतं. खूप विचारांती ह्या गोष्टी करायच्या असतात. उपोषण 20 तारखेला सुरू होणार आहे का त्यापूर्वी जावे लागणार तुम्हाला? कधी निघणार किंवा 20 तारखेला निघणार, कसं असणार आहे? 20ला आम्ही निघू, 26पर्यंत तिथं पोहोचतो आम्ही मुंबईपर्यंत. 20ला आम्ही निघू. जरांगे पाटील मुंबईमध्ये जाणार म्हणजे लाखो मराठी त्या ठिकाणी येणार. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार. सरकारने अगोदरच मुंबईमध्ये 144 कलम लागू केलेला आहे. 44 त्यांचे 18 तारखेपर्यंतच. त्याच्यानंतर 48 तासात म्हणजे 24 तासात ती शिथिल होती. त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी निघतोय आम्ही. त्याच्यानंतर पोहोचायला तर 4 दिवस लागणार, 5-6 दिवस लागणार. म्हणजे त्याची शिथिलता कायच राहत. आणखीन काय सहकार्य करायचं सरकारला? सुप्रीम कोर्टाने क्युरिटी पिटिशन दाखल करून घेतलं आहे. जानेवारीमध्ये त्याची सुनावणी होणार आहे. कसं बघता त्याच्याकडे? आम्ही ते आरक्षण कधी नाकारलंच नाही. मी आज नाही म्हणत, 5 महिन्यापासून म्हणतो. नाकारलेलंच नाही. नाकारण्याचं काही कारण पण नाही. परंतु ते NT-VJNT सारखं टिकणार आहे का, हे आमचा मूळ प्रश्न आहे. ते ओपन कोर्टात घेणार आहेत का त्याची हिअरिंग? तर ते टिकण्याची मग मात्र दाट शक्यता आहे. ते टिकू शकतं. पण त्याचं अहवालाचं पूर्ण वाचन व्हायला पाहिजे. कारण ज्या त्रुटी होत्या त्या भोसले समितीनं भरून काढलेल्या. ते अहवाल ओपन कोर्टात घेतला जाईल आणि त्याचं पूर्ण वाचन जर झालं तर मग मात्र मराठ्यांना ते आरक्षणाचा लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु ते टिकणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण इंदिरा साहानी जजमेंट सांगतं 50% वर जर गेलं तर आरक्षण टिकणार नाही. मग आम्हाला पुन्हा तेच पाडे वाचायला लागणार आहेत. NT-VJNT सारखं ते टिकणार का? आम्ही घ्यायला कधी नाही म्हणलोच नाही. ते आमचं म्हणणंच एवढं आहे. मग इतके कुठाने करण्यापेक्षा मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात OBC आरक्षणातल्या तर कशाला कुठाने करायच्यात? मराठा आणि कुणबी एक सिद्ध झालंय. काल तुम्ही भाषण केलं बीडमध्ये. छगन भुजबळ यांनी तुमच्या भाषणावर टीका केली की तुम्ही घेऊन बोलतात. परत दारूचा विषय काढला त्यांनी आणि दोनदा भाषण केलं. बधीर झालेली त्याच्यात, त्याला काय अक्कल नाही राहिली, त्यात लाज बी नाही राहिली काही. ते झाले पागल. कारण त्याला असं झालंय आता खरं कोणी बोलत नसतं, त्याला खरं बोलता येणार. त्याचा विरोध होता मराठी OBC आरक्षणात आले नाही पाहिजे. आणि नेमकी गफलत अशी झाली, सगळे मराठीच OBC आरक्षणात येऊन बसले. आणि त्याच्यामुळे ते व्हायबल झालं पुरं. ते असं बधीर, त्याला ते मला तर वाटतं एखादा कागदसुद्धा खाता असेल देऊ, इतका बधीर झाला आहे तो. त्याचं ती स्मृती दुसऱ्याला ढळली म्हणतो. त्याने विचार करून तोही तपासून घे एकदा, तो लक्ष देईन कोणाची ढळली. कारण त्याला मी मागे चॅलेंज केलेलं आहे. आपले नार्को टेस्ट करायची तयारी. हो, चॅलेंज केलं आणि चॅलेंज स्वीकारायचं आहे. तू जर खास असला ना आणि तो खूप दिवसाचा, तुला अनुभव 35-40 वर्षाचा सरकारचा चालवण्याचा, चॅलेंज स्वीकारायचा आहे. नार्को टेस्ट कर. त्या दिवशी जिवंत समाधी घेतो. जर काही आपल्यात अंश जरी निघाला, तरी अल्कोहोलचा अंश जरी निघाला तरी त्या दिवशी मी जीवन समाधी घेतो. आणि नाही निघाला तुला त्याच दिवशी जीवन समाधी व्हावं लागेल.
त्याच दिवशी चॅलेंज स्वीकारायचं पण घेत आहे. मोगम बोलत नाही मी, जबाबदारीनंच बोलतो कधी. त्यामुळे ते काय झालं, ते झाले पागल. त्याला काय करावं काही कळा. त्याचा तेवढाच पॉईंट होता की मराठी ओबीसीत नाही आले पाहिजे. नेमके 54 लाख मराठी ओबीसीत येऊन बसले. आता ह्या 8-10 दिवसात 2.5 कोटीपेक्षा जास्त मराठी ओबीसी आरक्षणात जातील त्या आधारावर. कारण त्याच्या सगळ्या परिवाराला द्यायला लागतं आहे 67 पासूनचे. आता एकाच्या परिवारात खूप लोक आहेत. त्यामुळं त्याचा प्रॉब्लेमच उलटा होऊन बसला आहे सगळा. आणि त्याचा दुसरा एक प्रॉब्लेम आहे, गावखेड्यातल्या ओबीसी बांधवाला, धनगर बांधवाला, वंजारी बांधवाला काय वाटतं, मराठ्यांच्या जर शासकीय नोंदी सापडल्या नसत्या, आपण त्यांना विरोध केला असता आरक्षणात येऊ नका म्हणून. पण त्यांचं सगळं सापडलंय, कायद्याच्या चौकटीत आहेत, त्यांच्या ओबीसीच्या नोंदी सापडल्यात, मग त्यांना घेऊच नका कसं काय म्हणतात आपले नेते. हे एक त्याचा प्रॉब्लेम आहे. कारण गावखेड्यातल्यांना वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या पोराला मिळालं पाहिजे कारण त्यांच्या नोंदी सापडल्यात. खऱ्याला खरं म्हणणारे गावखेड्यात आणखीनही लोक आहेत आणि तो मात्र त्याच्यात मोडत नाही. त्याला खोटं रेटून बोलायची सवय असल्यामुळं ते पुरा आरबळून गेले. त्याला काय करावं काही कळत नाही. आणि मला त्याला आता इथून पुढं खरं सांगतो तुम्हाला, त्याला महत्त्वसुद्धा द्यायचं नाही. आता ते प्युअर पागल झाले. दुसरी गोष्ट, असं 20 तारखेला तुम्ही आमरण उपोषणाला निघणार आहात मुंबईकडे, परंतु त्यापूर्वी जो वेळ आहे त्या दरम्यान 6वा टप्पा असू शकतो का तुमच्या दौऱ्याचा? नाही, आत्ता ठरलं नाही, पण होऊ शकतं. जर आता कालपासून थोडं जास्तीचा त्रास होता, त्याच्यामुळे ह्या 2 दिवसात जर क्लिअर झालो, मला दवाखान्यात गेल्याशिवाय दौरा झाला की पर्यायच राहत नाही. कारण ते शरीर उपोषण केल्यामुळे साथ देत नाही जास्तीचं. त्यामुळे मी आता हॉस्पिटलला ॲडमिट झालो. जर 1-2 दिवसात क्लिअर झालं पुन्हा ते खूप अंग इतकं दुखतं आहे की मलाच माहिती आहे आता. आणि खोकला प्रचंड आहे, म्हणजे इन्फेक्शनची आहे असं वाटायला लागलं थोडं. मग जर क्लिअर झालो, काय सांगतात नाही, 6वा टप्पासुद्धा पडू शकतो महाराष्ट्रात पुन्हा. काल तुमची रॅली निघली होती, त्या रॅली दरम्यान मागासवर्गीय असतील, मुस्लिम असतील, तुमचं स्वागत करत होते. मराठा आंदोलन आरक्षणाची रॅली आहे, परंतु इतर समाजही तुमच्या सहभागी होतोय. आहे. मला ते काल खरंच संध्याकाळी थोडी खंत वाटली की मुस्लिम बांधव इतके तुटून पडलेले होते बीडचे की प्रचंड संख्येनं. आणि मराठ्यांनी सुद्धा काय करायला पाहिजे, जे आपल्या मदतीला येतो ना त्याच्यासुद्धा सोबत राहायचं, शिकायचं. आता इथून पुढं उगाच सोबत येणाऱ्याला नाव ठेवायचं, न येणाऱ्याला मित्र म्हणायचं, हे थोडं आता आम्हाला मराठा समाजाला समजून घेणं गरजेचं. काल मुस्लिम समाज प्रचंड संख्येनं तुटून पडला होता. पाणी वाटायचा, काय करायचं, स्तुती करायला येते. ते मी काल भाषणात विसरून गेलो, त्यामुळे मला रात्री खूप खंत वाटली या गोष्टीची. आपण तो विषय घाल पाहिजे. काल दलित बांधव प्रचंड संख्येनं कामात होता तिथल्या रॅलीच्या. काय ओबीसी बांधव, धनगर बांधव, वंजारी बांधवसुद्धा त्या ठिकाणी कामात होते. त्यामुळं काय साथ सगळ्यांची आणि समाज सगळा सोबत. मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा सुद्धा मुद्दा मराठा समाजाला घ्यावा लागणार 100%. कारण बंजारा बांधवांचा तर त्यांना तर घेतलेलाच आहे आपण तो. आणि आपल्या धनगर बांधवाला तर आपला जाहीर पाठिंबा आहे. आपली तर त्यांच्या सोबतसुद्धा गोरगरीब धनगर बांधवाचं कल्याण व्हावं म्हणून त्याच्या खांद्याला खांदा लावून लढायची तयारी आपली सर्वसामान्य धनगर बांधवांच्या पोरांसाठी. त्यामुळं समाज सगळा सोबत आहे. आणि नेमकं तेच त्याचं दुःख नाही की मराठी ओबीसी आरक्षणात गेले आपण काय करा. त्यामुळे ते बरं त्याला आता महत्त्वच द्यायचं नाही. खरं सांगतो मी, त्याला मी महत्त्व द्यायचंच कमी करणार आहे. आज 24 तारीख आहे, मुदत आज संपते जी सरकारने मागितली होती. काल बच्चू कडू आले होते, मंगेश चिवटे आले होते. काय चर्चा झाली? तुम्ही उद्विग्न दिसलात, 2-2 वेळेस बैठकीतून उठत होतात. सरकार गंभीर वाटत नाही का आरक्षणाबाबतीत? नाही, गंभीर असतं तर आत्तापर्यंत मिळालं असतं. गंभीर सरकार असतं, गांभीर्यानं घेतलं असतं. एवढी मोठी जनता उठली, त्यांना वाटतं हे आमचेच आहेत. त्यांच्या लक्षातच नाही आता पूर्वीचा मराठा न राहिला. स्वतःच्या मुलासाठी हा मराठा समाज आता कोणाचाही स्वप्न साफ करू शकतो, राजकीय करिअर बर्बाद करू शकतो. काय मराठा समाज इतका आता रागावलेला आहे की मराठा समाजाला वाटतं इतकं यांना मोठं केलं, आज लोक हे आपल्याला येड्यात काढायला लागले, मोठे केलेलेच हे राजकीय नेते. मग आपल्या पोरांसाठी कोण लढणार आहे आता? ज्याला मोठं केलं तो एक नेता येत नाही. इतकं चीड आहे त्यांच्याविषयी मराठा समाजात सध्या की खूप. आणि एवढ्या मोठी जमात मराठा समाजाची असताना त्याचं एकट्याचं ऐकायचं आणि मराठ्यावर अन्याय करायचं, हे प्रोग्राम त्याचा सुरू आहे सध्या, सरकारचा सुरू आहे. मग आता मराठा समाजाने ठरवलं, ठीक आहे तुम्हाला ऐकायचं ना, त्याचं ऐका तुम्ही. त्याचं मराठा समाज काय चीज आहे की तुम्हाला दिसेल थोड्या दिवसात. थांबा म्हणा तुम्ही, मराठा समाज नसल्यावर सोबत काय होतं
त्याची जाणीव ह्यावेळेस मात्र मराठा समाज 100% करून देणार. कारण मराठ्यांच्या मनातून उतारले. कारण यांना पिढ्यांना फार मोठं केलं. गोरगरीब मराठ्यांनी कधी विचार नाही केला. आपला आहे आपला आहे आपला आहे म्हणून सगळ्या नेत्याला मोठं केलं. आज एका बाजूने यायला तयार नाही. सरकार बी मोठं करायचं काम मराठ्यांनीच केलं. पण यांचा गैरसमज निघा ना की पूर्वीचे मराठी त्यांना असं वाटतं गोड बोललं की जमतं. गोड बोललं खांद्यावर हात टाकायचा मराठ्यात नुसता ते बरोबर आपल्या मागं पळतो. आता ते खांद्यावर हात नाही तर कोंकड हात टाकला तरी ते कान फाडतच देत असतो आता. कारण त्याच्या पोराचं वाटलं व्हायला लागलं ते तुमचे काय मुलं इजा करणार आहे आता. तुमच्या पुढं करत नाही आता ते. कारण त्याने ओळखलं आपल्या पोरासाठी मोठं करायला आपले पोरं आपल्यालाच लढायला लागलं. मग हे राजकीय नेते काय कामाचे. त्यामुळं ते गांभीर्यानं घेत नाहीत हे मराठ्यांच्या लक्षात आलं. पण गांभीर्य काय असतं आणि मराठा सोबत नसल्यावर काय होतं हे त्यांना ह्यावेळी दिसणार. मराठा सोबत नसल्यावर काय होतं म्हणजे याचा परिणाम पुढच्या निवडणुकावर होईल. कशावर पण होऊ शकतो. नुसता निवडणुकावरच नाही कशावर पण. का बरं मराठ्यांनी त्यांनाच मोठं करायचं. का बरं काय कारण आहे. तुम्ही आमचे पोरं मोठं करण्यासाठी काय केलं. काहीच नाही. तुम्ही येणार गावोगावी आमच्या महाराष्ट्रभर आणि एवढंच सांगणार आम्ही तुमचा विकास करू आमकं करू तमकं. आमच्या पोराचं काय आणि तो कोणचा विकास केला 70 वर्षात. आणखीन तेच प्रश्न आहेत. पाणी शेतकऱ्याचं कर्ज लाईट बिल लाईट हेच आहे. कोणचं सोडतं 70 वर्षात. आमच्या पोराचं काय हा प्रश्न आहे. तू ते लाईट सोडेव कर्ज सोडेव ते विकास कर ते कर नको करू. आणि तुम्ही केलेला करा म्हणलं तरी थोडीच करणार आहेत. आणि तुम्ही केला बी नाही इथून मागं बी. आमच्या पोराचं काय हा आमच्या पुढं प्रश्न आहे. आता तुमचे पोरं आमच्या मराठ्यांनी मोठे केले. तुलाही आमच्याच सगळ्या नेत्यांना आमच्याच मराठ्यांनी मोठे केले. आमच्या पोराचं काय हा प्रश्न आहे आता मराठ्यांपुढं. त्यामुळं मराठी आता नाही सोडत. नेत्याला जवळ का करायचं. बरं त्याच्यापेक्षा काही कामं पडत नाही आमचं गोरगरीब मराठ्यांचं. कारण त्यांच्यापासून काय 100-50 रुपयाचं कधी काय तेल मीठ त्यांच्यामुळे आमचा फायदा नाही. आम्हालाच गोरगरिबाला करायला लागतं कामाचं. त्याचा फायदा काय. मराठ्यांना नेमकं त्याचं मोठेपण सांगायला त्यांनी केलंय काय गोरगरिबासाठी. काहीच नाही. फक्त गोड बोलायचं निवडणुकीत दिवशी यायचं चहा प्यायचा ती बी आमचाच प्यायचा त्याने बी नाही पाजायचा. खांद्यावर हात टाकायचा आपण तेवढ्यातच खुश. आता मराठी त्याच्यात नाही मोडणार. आपल्या लेकराचं किती वाटोळं झालं हे बघायला लागलेत मराठी. आता सावध झालेत. त्यांना कळलं आता पूर्वीचा मराठा आणि ह्या मराठ्यात किती बदल झाला. मग त्यांना कळलं मराठा सोबत नसल्यावर काय होतं. मराठा आरक्षण आंदोलन संपलं यश मिळालं त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील शेतकरी नेते म्हणून पुढे येणार आहेत का असं तुमच्या बोलण्यातून दिसते. नाही आता ते वेळेप्रसंगी काय होईल ते आज नाही सांगता येणार. आता ती वेळ ठरवत असते ज्या त्या वेळेस जसं जशी परिस्थिती असेल त्या प्रवाहाप्रमाणे वेळेनुसार काम करायला लागत असतं. सध्याचा प्रश्न मराठा समाजाचा आहे. ते सोडवल्याशिवाय आपल्याला हटायचं नाही आणि आपण हटणार सुद्धा नाही. आणि महाराष्ट्रातला एकही मराठा आता नाही हटत. यामध्ये मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय हटणार नाही अशी त्यांची ठाम भूमिका आहे. कॅमेरामॅन हर्षलसह संजय सरवदे TV9 मराठी अंतरावली सराटी जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.